ये चहा पिऊन घे. चहा पिऊन घे तर तरी येईल तुला. तरतरी आली म्हणजे काय लगेच कामाला लागायचं नाही. आराम करायचा आहे. सगळी कामं मी करणार आहे. नाश्ता बनवलाय मी. ही सगळी कामं करशील तू. माझ्या बिझनेसच्या कामांचं काय? एवढी मोठी ऑर्डर पेंडिंग पडली, ती संपवावी लागेल मला. काय करायचं नाही, काय करायची जेवढं जमेल तेवढं करायचं. उरलेलं ते ह्याला सांग, त्या साकेतला तो करेल. हा हॅलो साहेब. साहेब हा ठीक आहे. चेहरा का पाडलास? त्या साहेबाचा फोन आहे. येत आहेत तालुक्याच्या दौऱ्यावर. त्यांच्यासोबत फिरायचं. मग जा की. याला गुन्हेगारांना पकडायचं असतं तर गेलो असतो एका पायावर. हे यांच्या पाठीमागं फिरायला लागतं. दादा, मी आता खरंच बरी आहे. मी घेईन स्वतःची काळजी. माझी शपथ आहे ना तुला. जातो. हा जामकर अजून घरातच आहे वाटतं. आर्याताई, ओ आर्याताई हाय का घरात? लालू, ह्या आत्ता का आल्यात? तुम्ही इथे कशा काय? तुमची खबर घ्यायला आले. हो म्हणजे मला ह्यानी सांगितलं तुम्हाला चक्कर आली होती. अहो उभ्या का तुम्ही? बसा ना, बसा 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 की. हे मला म्हणले का तुम्हाला चक्कर आली आणि त्यामुळे ना हे लईच काळजी देत तुमच्या. त्यांनी गोळी दिली आणि मग तुम्हाला चक्कर आली ना, त्यामुळे त्यांना लईच वाईट वाटतंय. म्हणून त्यांना मी म्हटलं मी जाऊन बघून येते. आता शेवटी नवऱ्याच्या चुका बायको पोटात नाही घेणार तर कोण घेणार, म्हणून आले मी. आता तुमची काळजी मी घेणार. थँक्यू. पण लालिताई, अहो तुम्ही उगाच ताण करून घेताय. मी बरी आहे आता. मी घेईन काळजी. अहो, असं कसं? अजून हाय थोडासा ताप. तुम्ही एक काम करा, आराम करा. मी चहा करते तुमच्यासाठी. नाही नाही, अहो मी आत्ताच घेतला चहा. घेतला? हो. सूप बनवते. सूप पिऊन बरं वाटेल तुम्हाला. लालिताई, मी आत्ताच नाश्ता पण केलाय. मला खरंच भूक नाहीये. आर्याताई, अहो माझ्या हातचं सूप पिऊन बघा. ही तुमची मैत्रीण असं सूप बनवल ना, तुमची सगळी कणकणी निघून जाईल. आलेच. ह्यांच्या मनात पण तुमच्याविषयी लईच काळजीच्या उकळ्या फुटायला लागल्यात आर्याताई.
मला माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये कुणीच लुडबुड केलेला आवडत नाही. आणि जो लुडबुड करतो त्याला मी गाडी थांबवला. मोबाईल कुठे राहिला? मोबाईल कुठे राहिला? घरी काय गाडी? लालिताई, अहो तुम्ही उगाच काळजी करताय माझी. बरी आहे मी आता. उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास. गोपाळजी पण ना, त्यांना तुम्हाला इथे पाठवायची काहीच गरज नव्हती. उगाच काळजी करतात ते विनाकारण. हो ना, विनाकारण काळजी करायची सवयच आहे त्यांची. पण तुम्ही नका घाबरू. हा, मी आली ना तुमची काळजी घ्यायला. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुम्हाला कायमचा आराम देणार आहे. अरे नवऱ्याला हात लावलाय की जिचा जीव होतो वर खाली, तीच ही गोपाळ नावाच्या टेलरची बायको चिसौका लाली. लाली पुन्हा आली. कसं काय? नाही, ते आर्याताईंच्या तब्येतीची चौकशी करायला आले होते. यांनी मला सांगितलं त्यात चक्कर येऊन पडल्या. म्हटलं जाऊन बघून यावं. अरे दादा, लालिताई आणि मी खूप आधीच मैत्रिणी झालो होतो. त्यांना फार काळजी वाटते माझी. आता पण त्या माझ्यासाठी सूप बनवत होत्या आतमध्ये. हा, बघते. मला एक बरं झालं, आमच्या चिमणीला एक चांगली मैत्रीण मिळाली, तिची काळजी घेणारी. काम करत नाही अजिबात. पण दादा, तू कसा आला अचानक आता? हा, फोन विसरलो नेहमीसारखा. गोपाळ नावाच्या टेलरची बायको, आमच्या चिमणीकडे लक्ष द्या. हा, मी हाय, थोडा वेळ, नका काळजी करू. कामाला हात लावायचं नाही अजिबात. हॅलो, हा साकेत, बोल. हो आहे, मी घरीच. ये तू कधी पण. हो चालेल. बरी आहे मी आता. हां चालेल, बाय. म्हणजे माझं काम आज नाहीच होणार. तर तो जामकर तडमडला आणि आता परत कोणतरी घरी येतंय वाटतं.